नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरस पाणीच्या प्रेक्षकांसाठी सातारा नगरपालिकेच्या निकालावर आज विशेष भाग आज आपण प्रसारित करतोय. मागं माझ्या विजयाचे बँजो वाजतायत, ढोल ताशे वाजतायत आणि निकाल हातात आलेला आहे माझ्या. आणि निकालाचं संपूर्ण विश्लेषण आरस पाणीच्या प्रेक्षकांसाठी, आरस पाणीच्या रसिकांसाठी आणि सातारा जिल्हावासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी करतोय. माझी ह्या व्हिडिओची जर तुम्ही टॅगलाईन बघितली असेल, तहात हारलेले उदयनराजे युद्धात जिंकले, अशा प्रकारची त्याला टॅगलाईन आहे. आणि ही जी टॅगलाईन आहे त्याचं विश्लेषणसुद्धा मी आज करणार आहे. आणि सातारा नगरपालिकेमध्ये नेमकं काय घडलं, तर ह्या सगळ्या गोष्टींवर मी आज बोलणार आहे. प्रथम माझी तुम्हाला विनंती आहे की आरस पाणीचं जे आपण मेंबरशिप सुरू केलेली आहे, त्या मेंबरशिपला मी आवाहन केल्यापासून चांगला प्रतिसाद देत आहे. तर हा आरस पाणी चॅनल आपल्याला मोठा व्हावा, आरस पाणी चॅनलनं सातत्यानं चांगले व्हिडिओज करावे, चांगले पॉडकास्ट करावे, चांगलं राजकीय विश्लेषण करावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आरस पाणीची मेंबरशिप घ्या. आज जे मेंबर्स होतील त्यांना भविष्यात त्याचे खूप सारे फायदेसुद्धा मिळणार आहेत. काही कालावधीनंतर मेंबरसाठी स्पेशल्स व्हिडिओ येतील जे फक्त मेंबरलाच पाहायला मिळतील. अशा काही घटना मेंबरसाठी आपण दाखवू की मेंबरशिप घेतल्याचा तुम्हाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल. अशा प्रकारचं काम आरस पाणीच्या माध्यमातून भविष्यात होणार आहे. तर आता मी मेंबरशिपवर जास्त वेळ आपला घेत नाही. सातारा नगरपालिकेच्या राजकारणात दोन्ही राजे भाजपमध्ये होते आणि दोन्ही राजांमध्ये लोकसभेपासून तह झालेला होता. तह म्हणजे ते दोघं एकाच पक्षात होते. लोकसभेला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना मदत केली, विधानसभेला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना मदत केली. नगरपालिकेची निवडणूक आली. नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास जर आपण बघितला तर थेट नगराध्यक्ष 4 वेळा निवडून आलेले आहेत आणि 3 वेळा जे थेट नगराध्यक्ष आलेले ते जलमंदिरचे आहेत. जलमंदिरचे ह्या अर्थानं, जलमंदिर म्हणजे उदयनराजे आणि उदयनराजे म्हणजे जलमंदिर. उदयनराजेंचे वडील हे पहिल्यांदा देशात झालेल्या थेट निवडणुकीत सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज असं त्यांना ओळखलं जातं साताऱ्यात. देशात विक्रमी मतानं निवडून येण्याचा इतिहास उदयनराजेंच्या वडिलांच्या नावावर आहे. त्यानंतर उदयनराजे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर 2 निवडणुका ह्या थेट नगराध्यक्षपदाच्या झाल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये उदयनराजेंनी दिलेले उमेदवार सौ रंजना रावत आणि सौ माधवी कदम ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या होत्या. त्यामुळे एकूण 4 निवडणुकांमध्ये 3 निवडणुकांवर जलमंदिरचा वरचष्मा राहिलेला आहे. जलमंदिरची विजयाची परंपरा काही कारणाने आता खंडित झालेली, कारण जलमंदिरचा उमेदवार रिंगणातच नव्हता. रिंगणात होता सुरुचीचा उमेदवार. सुरुचीचा उमेदवार ह्या अर्थानं की शिवेंद्रराजेंचा उमेदवार. आणि तह जे झाले जागा वाटपाचे, तिकीट वाटपाचे, त्यामध्ये उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी शह दिला. शिवेंद्रराजेंनी तहाच्या राजकारणामध्ये उदयनराजेंना मात दिली. 2016ची जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीपूर्वी काही काळ दोन्ही राजांमधलं मनोमिलन दुभंगलं होतं. 10 वर्ष मनोमिलनाचं राज्य ज्या 2 राजांचं होतं त्यामध्ये वैराची भावना निर्माण झाली. ते वैर टोकाला गेलं. शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिका राजे विरुद्ध उदयनराजेंनी उमेदवार दाखल केला आणि राजघराणा आणि सर्वसामान्य व्यक्ती अशी ती लढत झाली. आणि उदयनराजेंनी आपलं सगळं वजन सर्वसामान्य उमेदवाराच्या पारड्यात टाकलं. त्यामुळं वेदांतिका राजेंचा पराभव झाला. तो शिवेंद्रराजेंच्या जिव्हारी लागला आणि शिवेंद्रराजेंच्या मनात सातारा नगरपालिका स्वतंत्र लढवावी अशी इच्छा होती. पण शिवेंद्रराजे पक्षातून मंत्री असल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढण्याचा पर्याय निवडता येत नव्हता. मग आता नगराध्यक्षपद थेट आहे, युद्ध तर करता येत नाही, बरोबर घेऊन सगळ्यांना निवडणूक करावी लागणार. भाजपचा पक्षाचे जुने निष्ठावंत उमेदवार, उदयनराजेंचे उमेदवार, शिवेंद्रराजेंचे उमेदवार. आणि मग हा तह करताना मात कशी द्यायची हा प्रश्न होता. आणि ज्यावेळेस जागा वाटप झालं आणि सगळे आकडे समोर आले तर 22-22-6 असं ते जागा वाटप होतं. 22 जागा शिवेंद्रराजेंच्या वाट्याला, 22 जागा उदयनराजेंच्या वाट्याला आणि 6 जागा जे मूळ भाजपचे नगरसेवक निवडून आलेले होते त्यांच्या वाट्याला, अशा 6 जागा दिल्या गेल्या. आणि नगराध्यक्षपद मात्र शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंकडून हिसकावून घेतलं.
आणि तहात त्यांनी उदयनराजेंना शह दिला. तहात शह दिल्यानंतर उदयनराजे अतिशय नाराज झाले. जलमंदिरवर प्रचंड नाराजी पसरली. जलमंदिरच्या राजकारणाला धक्का लागण्याचा प्रकार झाला किंवा धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आजवरचा इतिहास असा सांगतो, ज्या ज्या वेळेस उदयनराजेंनी युद्ध केली, ज्या ज्या वेळेस उदयनराजेंनी संघर्ष केला, त्या त्यावेळेस उदयनराजे जिंकलेले आहेत. तहात उदयनराजेंची सरशी बहुतांश वेळा होत नाही, युद्धात होते. तहातसुद्धा कधी कधी त्यांनी सरशी केलेली आहे, पण युद्धात त्यांची सरशी बहुतांश वेळा अटळ असते. उदयनराजेंचा विजय युद्धात होतोच. सातारा शहराची जी जनता आहे ती उदयनराजेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते. असा अनुभव गेली 25 वर्ष नगरपालिकेच्या राजकारणातला एक मी विश्लेषक पत्रकार म्हणून मला आहे. आणि तहात हरलेल्या उदयनराजेंचं सगळं काही संपणार अशा साताऱ्यात चर्चा होत्या. राजकारणातसुद्धा तशा चर्चा सुरू होत्या की उदयनराजेंच्या हातात काहीच आलं नाही. ज्यांनी तहाची बोलणी केली ते मॅनेज झाले का काय, असा प्रश्न समाजात उपस्थित झाला. शिवाय सातारा विकास आघाडीमध्ये अनेक मातब्बरांची तिकीटं कापली गेली, त्यांना न्याय मिळाला नाही. आज एका विजयी उमेदवारांच्या पतीने जे तहातले जे 2 हिरे होते त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. तर ती खालची पातळी का आली, तर त्या उमेदवाराला झालेला मनस्ताप. एक 30-35 वर्ष उदयनराजेंच्या खांद्याला खांदा लावून अशा उमेदवारांनी लढायासुद्धा केलेल्या आहेत. आणि युद्धाच्या वेळेस आम्ही आणि तहाच्या वेळेस आणखी कुणी, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याची रिॲक्शन विजयानंतर त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं त्या रिॲक्शनवर आपण बोलणार नाही, पण ही रिॲक्शन आली ह्याचा अर्थ अन्यायाची भावना सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आता तहात उदयनराजेंना शह मिळाला, तहात उदयनराजे हारले, मग युद्धात कसे काय जिंकले, हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तर युद्धात ते जे जिंकलेले आहेत त्या आकडेवारीनिशी मी तुम्हाला सांगणार आहे की उदयनराजे युद्धात कसे काय जिंकले. म्हणजे तहात हारलेल्या उदयनराजेंना युद्धात विजय मिळाला हा माझा दावा काही पोकळ नाही. मी राजकीय विश्लेषक म्हणून 25 वर्ष कॅमेऱ्यासमोर बोलतो आणि त्यामुळं कॅमेऱ्यासमोर बोलताना पुरावे असल्याशिवाय बोलता येत नाही, लिहितानासुद्धा पुरावे असल्याशिवाय लिहिता येत नाही, किंवा काहीतरी तुमच्याकडे एक बेस असावा लागतो. तुम्हाला ते तर्कावर आधारितसुद्धा सिद्ध करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला ते बोलता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे सातारा नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्यामध्ये मी यापूर्वी 4 भाग एकूण केलेले आहेत. त्यामध्ये राजघराण्याचं राजकारणाचे 2 भाग आहेत आणि 2 भाग निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार त्याचे आहे. मी पहिल्या भागात सांगितलं होतं 6 ते 9 विरोधी उमेदवारांना भाजपच्या किंवा दोन्ही राज्यांच्या भाजपाच्या विरोधात 9 उमेदवार येतील आणि पुढच्या भागामध्ये मी असं सांगितलं होतं 9 ते 15 येतील. तर राजकीय विश्लेषक म्हणून माझं विश्लेषण हे यशस्वी झाल्याचा निकालातून सिद्ध झालेलं आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की अमोल मोहिते निवडून येतील नगराध्यक्ष म्हणून आणि अपक्ष धमाका करतील, शिवसेनेचा उदय होईल, शिवसेनेचा प्रवेश होईल, हे सुद्धा मी बोललेलो होतो आणि तसंच घडलेलं आहे. 9 जागा विरोधी गटानं भाजपच्या विरोधात जिंकलेले आहेत. 41 जागांवर भाजप विजयी झालेला आहे. 8 अपक्ष आणि शिवसेनेचा एक उमेदवार जिंकून आलेला आहे. आणि त्यामुळं राजकीय विश्लेषण करत असताना आपण जे विश्लेषण करतो त्याच्या जवळपास जर आपली आकडेवारी आली तर आपल्या विश्लेषणाला काहीतरी अर्थ राहतो, किंवा आपण जी काही समाजामध्ये इनपुट्स घेतलेली असतात ती खरी आहेत, सत्याच्या जवळ जाणारी आहेत. आम्ही सांगितलेलं होतं की आमची काही मतदान चाचणी नाही, आम्ही राजकीय विश्लेषक म्हणून हे सगळं बोलतो आहे आणि विश्लेषण करून सांगतो आहे की इथं का विजय होईल, इथं का पराजय होईल, ह्याचं पारडं जड त्याचं पारडं खाली, हे समाजातल्या आलेल्या इनपुट्सवरून आणि शहरामध्ये माझा जो काही संपर्क आहे त्याच्यावरून ते मी बोललेलो होतो. आता नगराध्यक्ष उदयनराजेंचे नाहीत, नगराध्यक्ष शिवेंद्रराजेंचे निवडून आले. जरी भाजपच्या तिकिटावर आले असतील तरी त्यांच्यावर शिक्का शिवेंद्रराजेंचा आहे. अमोल मोहितेच निवडून येणार ह्याची खात्री असल्यामुळं निकालाच्या आधी अमोल मोहितेंची मी मुलाखत घेतली, पॉडकास्ट केला त्यांच्याबरोबर
कारण हे धाडस दाखवणं सोपं नसतं एखाद्या विश्लेषकाला की अमुक व्यक्ती निवडून येईल. म्हणून सातारच्या भावी नगराध्यक्षाचा प्रवास अशा मतळ्याखाली ती मुलाखत, तो पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अमोल मोहिते नेमकं रसायन काय हे सुद्धा लोकांसमोर आपण मांडलेलं आहे. मग नगराध्यक्ष पद मिळालेलं नसताना उदयनराजे जिंकले कसे, ह्या प्रश्नाच्या उत्तरावर आता आपण बोलू. ते एकूण 1 नगराध्यक्ष आणि 50 उमेदवार अशी निवडणूक होती. उदयनराजेंच्या वाट्याला 22 जागा, शिवेंद्रराजेंच्या वाट्याला नगराध्यक्ष धरून 23 जागा आणि भाजपच्या 6 जागा असं जागा वाटप झालेलं होतं. म्हणजे जागा वाटपात बी उदयनराजेंकडं 1 जागा कमीच आलेली होती. कारण ज्यांनी तहात बोलणी केली त्यांनी तिकडं 23 जात आहेत हे सुद्धा बघितलं नाही आणि आपल्याला 22 येत आहेत हे सुद्धा बघितलेलं नाही. मी आजही तहात असणाऱ्या लोकांना आव्हान देतो की त्यांनी आरसपानीवर येऊन आपली भूमिका मांडावी. तहात नेमक्या काय गडबडी झाल्या हे सातारच्या जनतेला सांगावं. आपल्या गडबडींची उत्तरं त्यांनी द्यावीत आणि आपण फसलो का फसवलं गेलो का आपण मॅनेज झालो हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. कारण तुमच्यावर सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रोष आहे, सातारच्या जनतेचा सुद्धा रोष आहे. तो मतदानातून दिसलेला आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येनं अपक्ष आलेले आहेत आणि जे अपक्ष आलेले आहेत त्यांचा आकडा आहे 8. त्यातले 7 अपक्ष उदयनराजेंचे आहेत. उदयनराजेंच्या विचारांच्या 7 अपक्षांना संधी नाकारली गेली आणि ते विजयी झालेले आहेत. ह्याचा अर्थ तिकीट वाटपांमध्ये मोठ्या चुका आणि गडबड्या झालेल्या आहेत. आणि हा माझा दावा नाही, तर आता निकालानंतरचे आकडे असं सांगतायत की त्या गडबड्या झालेल्या आहेत. उदयनराजेंना मिळाल्या होत्या 22 जागा. तर उदयनराजेंच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत 22 पैकी त्या 18 जागा उदयनराजेंच्या निवडून आलेल्या आहेत. 7 अपक्ष आलेले आहेत. म्हणजे 18 आणि 7 25 आणि भाजपच्या 3 जागा त्यांच्या वाटणीला आलेल्या आहेत. म्हणजे 28 जागा, 50 पैकी 28 जागा ह्या उदयनराजेंच्या निवडून आलेल्या आहेत. आणि 50 पैकी 28 जागांचा जर आपण हिशोब केला तर बहुमत उदयनराजेंच्या नगरसेवकांकडे आहे. म्हणजे नगराध्यक्ष त्यांचा नसला तरी नगरपालिकेमध्ये बहुमत हे उदयनराजेंकडे आहे. त्यामुळेच मी असा शब्द वापरला की तहात हारलेले उदयनराजे युद्धात जिंकलेले आहेत. उदयनराजेंनी युद्ध जिंकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे उदयनराजे मैदानात उतरले नाहीत. मैदानात न उतरता उदयनराजेंनी जिंकून दाखवलेलं आहे. आणि उदयनराजे मैदानात नाहीत याचीच सहानुभूती उदयनराजेंना मोठ्या प्रमाणावर मिळालेली आहे. उदयनराजेंनी काही अपक्षसुद्धा निवडून आणलेले आहेत. जलमंदिरवरून उदयनराजेंच्या कडून अपक्षांसाठी फोनही गेलेले होते आणि त्याचा करिश्मासुद्धा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसलेला आहे. मग उदयनराजेंचे 28 आले तर नगरविकास आघाडीला किती मिळालेले आहेत जागा, तर नगरविकास आघाडीच्या उमेदवारांना 22 पैकी 17 विजय हे शिवेंद्रराजेंच्या आघाडीचे झालेले आहेत. 3 जागा भाजपच्या आणि 1 अपक्ष असं 21चं संख्याबळ हे शिवेंद्रराजेंचं आहे. आणि नगराध्यक्ष जर त्यामध्ये पकडला तर 22चं संख्याबळ आहे. म्हणजे 22 आणि 28 असा आता तूर्त आकडेवारी आहे. 22मध्ये 3 भाजपच्या आहेत, उदयनराजेंकडे भाजपचे 3 आहेत, एकूण सत्ता भाजपची आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंना सत्ता चालवणं अवघड नाही आणि उदयनराजेंशी चर्चा करूनच ते सत्ता चालवतील. कारण शेवट पक्ष म्हणून एक शिस्त असते आणि भाजपमध्ये शिस्तीनं काम करावं लागतं. आता उदयनराजे टोकाची भूमिका घेणार का, सत्तेत सहभागी होणार का, ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत आपल्याला 2 राज्यांमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेला संघर्ष हा किती ताणला जाणार, किती ओढला जाणार हे सत्ता स्थापन होईपर्यंत समजणार नाही आपल्याला. पण उदयनराजेंनी युद्धात विजय मिळवलेला आहे. आणखी या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की भाजपचे जे मागच्या निवडणुकीमध्ये 6 उमेदवार आलेले होते त्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. धनंजय जांभळे, प्राची शहाणे, सिद्धी पवार, शुभांगी काटवटे, आशा पंडित आणि जवळपास सर्व जागांवर भाजपने विजय मिळवलेला आहे. भाजपा अतिशय सक्षमपणे जुना गट भाजपचा हा टिकलेला आहे किंवा निवडून आलेला आहे असं म्हटलं तर आपल्याला
वेगळं काही वाटणार नाही. आरसपाणीच्या मागच्या भागामध्ये मी असं म्हणलेलं होतं की एक दादा जिकडं असतो तिकडं पानिपतच होतं आणि तो दादा शशिकांत शिंदेंनी निवडला, त्यामुळे महाविकास आघाडीचा भोपळाही फुटणार नाही. हे माझं भाष्य, हे माझं वक्तव्य निवडणुकीत निकालात तंतोतंत खरं ठरलेलं. मी असं म्हणलं होतं की तो दादा ज्या पार्टीत असतो त्या पार्टीचं पानिपत होतं. महाविकास आघाडीचं पानिपत झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जवळपास 42,000 मतांनी पराभव झालेला आहे. 42,000 हे मताधिक्य हे आमदारकीच्या निवडणुकीतचं मताधिक्य आहे की एखादा आमदार ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस तो 40-42,000 मतांनी निवडून येतो. महाराष्ट्रातल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बघितले तर हाताच्या बोटावर काही माणसं निवडून आलेली आहेत नगराध्यक्षपदाला आणि काही उमेदवार हे 1,000, 2,000, 5,000च्या फरकानं आलेले आहेत. पण 42,000च्या फरकानं महाराष्ट्रात कुणी निवडून आलं असेल असं मला आज वाटत नाही. आकडे माझ्या हातात नाहीत महाराष्ट्राचे, पण मला असं वाटतंय की अमोल मोहिते कदाचित महाराष्ट्रात प्रथम क्रमांकानं निवडून आलेले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 15,000 मतं आहेत आणि 15,000 मतं ही म्हणजे अत्यंत कमी मतं आहेत. जी काय अमोल मोहितेंच्या विरोधात मतदान होतं, जे काही भाजपच्या विरोधात मतदान होतं, आज कुठं गेलं ते मतदान असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अमोल मोहितेंचा विक्रमी विजय झालेला आहे. अमोल मोहितेंचे जे 50 उमेदवार या निवडणुकीत विजयी झालेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांचं मी पहिल्यांदा आरसपाणी चॅनलतर्फे मनापासून अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे ह्या दोन्ही राजांना मोठा विजय भाजपच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्या दोन्ही राजांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आपण एक प्रभागापासून सुरू करू आणि 25 प्रभागामध्ये आपण बोलून शेवटी नगराध्यक्षपदावर आपण बोलणार आहोत. नगरपालिकेच्या निवडणुकीची काही वैशिष्ट्यसुद्धा मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. पण आरसपाणीवर झालेल्या राजकीय विश्लेषणाचे अंदाज हे फार अचूकतेकडं गेलेले आहेत. म्हणजे त्याचं शेकड्यात प्रमाण काढायचं ठरवलं तर 90% अचूकता आरसपाणीवर राजकीय विश्लेषक म्हणून आपण सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की आरसपाणी चॅनलवर ज्या ज्या वेळेस सातारा नगरपालिका असेल, जिल्ह्याचं राजकारण असेल, महाराष्ट्राचं राजकारण असेल आणि भविष्यात देशाचंही राजकारण असेल त्यावेळेस मी ज्यावेळेस बोलेन त्यावेळेस अचूकता ही महत्त्वाची असेल. म्हणजे मला काय वाटतं ह्यापेक्षा अचूकता काय आहे हे मी सांगेन आणि अचूकतेच्या बाबतीमध्ये आपण 90 ते 100% जाण्याचा नेहमी प्रयत्न करू. सातारा नगरपालिकेच्या निवडणूक निकालावर आपण बोलतोय तर प्रभाग क्रमांक 1मध्ये मी सांगितलं होतं की अपक्ष खातं उघडतील. तसं शंकर किर्दत यांनी अवघ्या 3 मतांनी विजय मिळवलेला आहे आणि प्रतीक मोहिते हे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. म्हणजे हे जे आरसपाणीचं विश्लेषण होतं की इथं अपक्ष खातं उघडतील. मी म्हटलं होतं की शिवेंद्रराजेंनी तिथं बरीच जुळवाजुळव केलेली आहे, ती प्रत्यक्षात उतरली तरच प्रतीक मोहितेंचा विजय होऊ शकतो. तर ती जुळवाजुळवसुद्धा 90% उतरली, पण 3 मतं प्रतीक मोहितेंना कमी पडली आणि प्रतीक मोहितेंचा पराभव झाला आणि शंकर किर्दत हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. शंकर किर्दत हे उदयनराजेंच्या विचारांनी पूर्वी काम करत होते, त्यामुळे त्यांचं जे जिंकणं आहे ते उदयनराजेंच्या खात्यात आपण मोजलं पाहिजे. दुसरं, इथं भाजपच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे. त्या सातारा विकास आघाडीच्या म्हणजे उदयनराजेंच्या गटाच्या आहेत. आशा डगळे ह्या 910 मतांनी विजयी झालेले आहेत. म्हणजे एक भाजपचा उमेदवार 3 मतांनी पराभूत होतो प्रभाग क्रमांक 1मध्ये आणि प्रभाग क्रमांक 1मध्ये महिला भाजपचे उमेदवार 910 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतात. प्रतीक मोहितेंच्या विरुद्ध जातीचं कार्ड वापरलं गेलं. खुल्या प्रवर्गामध्ये त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली गेली आणि खुल्याच प्रवर्गाचा उमेदवार विजयी झाला पाहिजे हे मी पूर्वी आरसपाणीवर बोललेलो आहे. आणि प्रतीक मोहितेंचा पराभव ह्या विशिष्ट कारणामुळंच झालेला आहे असं मला वाटतं.
प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी असं म्हटलं होतं की शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. 1991 मध्ये सुद्धा शिवसेनेचा एक उमेदवार ह्याच प्रभागातून निवडून आलेला होता. म्हणजे 1991 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा उमेदवार सातारा नगरपालिकेमध्ये निवडून आलेला होता चिन्हावर. त्यानंतर चिन्हावर उमेदवार निवडून आलेला नाही. सकपाळ नावाचे एक उमेदवार तिथं निवडून आलेले होते आणि ते अतिशय प्रसिद्ध होते. आणि पुन्हा आता जवळपास आपण जर काढलं तर 34 वर्षानंतर संकेत संजय साठे, म्हणजे त्यांचे वडील नगरसेवक होते आणि संकेत संजय साठे हे 208 मतानं निवडून आलेले आहेत. त्यांनी शिवसेनेचा प्रवेश सातारा नगरपालिकेमध्ये घडवलेला आहे. तेव्हा पालकमंत्री शंभूराज देसाई ह्यांच्या शिवसेनेचा एक उमेदवार हा सातारा नगरपालिकेमध्ये निवडून आलेला आहे. त्यानंतर इथंच भाजपच्या ज्या उमेदवार आहेत शांता कोळी म्हणून, ह्या 508 मतानं निवडून आलेले आहेत आणि त्याही उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीशी संबंधित आहे. प्रभाग क्रमांक 3 हा प्रचंड गाजलेला प्रभाग होता. इथं मी म्हणलेलं होतं की सुशील मोजर यांनी लक्ष घातलेलं होतं. सुशील मोजरांनी केलेलं भाषण तिथं प्रचंड गाजलेलं होतं. सुशील मोजरांनी केलेल्या भाषणामुळं तिथं मोठा विजय होईल असं मला वाटत होतं आणि तसंच घडलेलं आहे. इथं सौ जयश्री जाधव यांनी रेणू येळगावकर ह्या भाजपाच्या उमेदवारांचा 958 मतांनी पराभव केलेला आहे. म्हणजे भाजपाच्या उमेदवाराचा एवढा मोठा पराभव झालेला आहे आणि जयश्री जाधव ह्या विजयी झालेले आहेत. दुसरे जे अपक्ष उमेदवार आहेत तिथं ते गुरुदेव उर्फ मयूर मुकुंद कांबळे हे 388 मतानं विजयी झालेले आहेत. त्यांनी चेतन सोलंकी हा भाजपांच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे. आता 388 मतं आहेत जी विजयाची आहेत आणि रितेश लाड म्हणून एक अपक्ष उमेदवार तिथं होते. त्यांनी 349 मतं घेतलेली आहेत आणि लाड आणि सोलंकी हे एकाच समाजाचे आहेत. कदाचित लाड उमेदवार नसते तर सोलंकींना विजयाची शक्यता होती. दुसरं भाजपाच्या महिला उमेदवारांचा फटकाही त्यांना बसलेला आहे आणि अंदाजाप्रमाणे आपल्या इथं 2 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. सदर बाजारचा जर आपण अभ्यास केला तर सदर बाजारनी कायम उदयनराजेंना साथ दिलेली आहे. हे दोन्ही उमेदवार हे सुशील मोजरांच्या विचारांचे निवडून आले असले तरी सुशील मोजर सध्या उदयनराजेंसोबत आहेत. उदयनराजेंना आपले नेते मानतात. त्यामुळे हे 2 अपक्षही उदयनराजेंच्या खात्यात आपण मोजले पाहिजे. इथं उमेदवारी वाटपामध्ये चूक झाल्याचा फटका शिवेंद्रराजेंना आणि त्यांच्या आघाडीला बसलेला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये गणेश भोसले हे शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते आहेत. त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्या जागी विजय शिवेंद्रराजेंचा एक उमेदवार वाढला असता. उमेदवार वाटपात चूक झाल्यामुळं सदर बाजार गमावण्याची वेळ शिवेंद्रराजेंवर आलेली आहे. संपूर्ण सदर बाजारमध्ये शिवेंद्रराजेंच्या विचाराचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर भूविकास बँक म्हणजे जो शाहूपुरीचा एक प्रभाग आहे तो भूविकास बँकेपासून सर्किट हाऊसच्या चौकापर्यंत उदयनराजेंचं वर्चस्व एकतर्फी सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 आहे, प्रभाग क्रमांक 2 आहे, प्रभाग क्रमांक 3 आहे आणि प्रभाग क्रमांक 4 आहे. हा भूविकास बँकेपासूनचा सर्किट हाऊसच्या चौकापर्यंतचा जो भाग आहे ह्या 4 प्रभागामध्ये 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यापैकी 7 उमेदवार उदयनराजेंच्या विचारांचे आहेत आणि पूर्वीपासून सदर बाजार भागावर उदयनराजेंचं वर्चस्व आहे. सदर बाजार भागामध्ये जे काही शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते आहेत त्यांची रणनीती पूर्णपणे चुकलेली आहे आणि त्यामुळे शिवेंद्रराजेंना ह्या भागावर काहीतरी विशेष लक्ष केंद्रित करावं लागेल. सक्षम कार्यकर्ते उभे करावे लागतील आणि सदर बाजारमध्ये आपण का जिंकत नाही. म्हणजे 8 जागांपैकी 7 जागा जर उदयनराजेंच्या येत असतील
तर 90% जागा उदयनराजेंच्या आलेल्या आहेत आणि एक ज्या शिवसेनेची जागा आलेली आहे त्यांचे वडीलही पूर्वी उदयनराजेंच्या गटातूनच काम करत होते. म्हणजे 8 जागा म्हणजे 8-0 असा सदर बाजारच्या आजूबाजूचा निकाल हा शिवेंद्रराजेसाठी आहे आणि तो भविष्याच्या राजकारणासाठी शहराच्या दृष्टीनं धोकादायक आहे. प्रभाग क्रमांक 4वर आपण सांगितलेलं होतं की निशांत पाटील आणि भारती सोलंकी ह्या विजयी होतील. तसं भारती सोलंकी ह्या 435 मताने विजयी झालेले आहेत आणि निशांत पाटील हे 482 मताने विजयी झालेले आहेत. मनीषा साळुंखेंविषयी मी असं विधान केलं होतं की त्यांनी 2 प्रभागात अर्ज ठेवायला नको होता. ते एकाच प्रभागात लढल्या असत्या कुठंतरी त्यांचा विजय झाला असता. तर निकालाची जी आकडेवारी 435 मतांनी मनीषा साळुंखेंचा पराभव झाला आहे. 2 प्रभागात जर त्यांचे अर्ज नसते तर कदाचित ह्या प्रभागात त्या करिश्मा घडवू शकल्या असत्या, करिश्मा दाखवू शकल्या असत्या आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे की त्या पराभूत झालेल्या आहेत. आता प्रभाग क्रमांक 5 हा एक गाजलेला प्रभाग होता. शिवानी कळसकर ह्या उदयनराजेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्या, त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती. अपर्णा अविनाश बाचल यांना उमेदवारी मिळालेली होती आणि बाचलांच्या पराभवासाठी सुद्धा प्रयत्न झालेले होते मोठ्या प्रमाणावर. पण अपर्णा बाचल यांनी म्हणजे एक विक्रमी विजय मिळालेला आहे. म्हणजे मला असं वाटत होतं, म्हणजे मी जे म्हणतो की आमचे अंदाज 90% जातात, 100%वर जात नाही, की 49-51% इथं आहे आणि अपर्णा बाचल यांनी मात्र ते खोडून काढलेलं आहे. त्यांनी 974 मतांनी मोठा विजय मिळवलेला आहे आणि दुसरा जो विजय तिथं झालेला आहे तो विजय देसाई यांनी 2149 मतांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळं हा गाजलेला प्रभाग होता. इथं शिवानी कळसकर निवडून येऊ शकतात असं वातावरण निर्माण झालेलं होतं, पण प्रत्यक्ष मतदानामध्ये ते दिसून आलेलं नाही. आता प्रभाग क्रमांक 6 हा एक गाजलेला मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये 2 अपक्षांमध्येच इथं लढत झालेली. 3ऱ्या क्रमांकावर फेकला जाणारा हा एकमेव उमेदवार आहे. बबन इंदलकर नावाचे उमेदवार आहेत आणि ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत आणि 2 अपक्ष अतुल चव्हाण आणि रविराज किर्दत यांच्यामध्ये इथं लढत झालेली आहे. म्हणजे बबन इंदलकर अतुल चव्हाणांमध्ये लढत होईल असा माझा अंदाज होता, विश्लेषण होतं, आणि ते माझा अंदाज आणि माझं विश्लेषणसुद्धा चुकलेलं आहे हे मी इथं नम्रपणे सांगतो. आणि इतर रविराज किर्दत आणि अतुल चव्हाण अशी लढत झालेली आहे आणि रविराज किर्दत यांनी 156 मतांनी विजय मिळवलेला आहे. प्रभाग क्रमांक 6मध्ये सीमा भोसले ह्या शिवेंद्रराजेंच्या गटाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी जवळपास 1137 मतांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे इथेही असंच घडलेलं की भाजपचे 2 उमेदवार आहेत. एक उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर फेकला जातो आणि महिला उमेदवार 1137 मतांनी विजयी होतात. आत्तासुद्धा फटाकड्यांचे आवाज आपण ऐकले असतील. म्हणजे मिरवणुका सुरू असतानाच आपण विश्लेषण करतोय, फक्त एडिटिंग वगैरेचं काम असल्यामुळं तो व्हिडिओ आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायला मिळतो. म्हणजे आपण निकाल येत असताना, मिरवणुका निघत असतानाच आपलं विश्लेषण केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 7 हा सुद्धा एक गाजलेला प्रभाग आहे. इथंसुद्धा मी 49-51 असं केलेलं होतं आणि मी असं म्हणलेलं होतं की इथं शकील बागवान काय करतायत. शकील बागवानांचं काम प्रत्यक्षात उतरलं तर मनोज शेंडेंचा विजय होईल आणि शकील बागवान, ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले ह्या सगळ्या मंडळींनी जे काही काम केलं ते मतदानात उतरलेलं आहे आणि ते उतरल्यामुळे इथं मनोज शेंडे यांनी 113 मतांनी विजय मिळवलेला आहे. मनोज शेंडेंचा पराभव व्हावा यासाठी सातारा विकास आघाडीतले काही मोहरेसुद्धा झटत होते. मनोज शेंडेंच्या पराभवासाठी आतनं मोठी फिल्डिंग लागलेली होती. मनोज शेंडेंचा पराभव हा सातारा विकास आघाडीमधल्या नगरपालिकेमधल्या काही नेत्यांना हवा होता. त्यांनी तशी मेहनत, डावपेच तिथं आखले होते, रणनीती आखली होती, पण मनोज शेंडे त्या रणनीतीला पुरून उरले आणि मनोज शेंडेंनी 113 मतांनी विजय मिळवलेला आहे. हा अगदी काटावरचा विजय नाही. 113 मतंसुद्धा नगरपालिकेच्या राजकारणात खूप असतात. त्यामुळे मनोज शेंडेंच्या विरुद्ध तिथं विशिष्ट
समाजाचा मतदार होता आणि तो कमळाला मतदान देत नाही, पण त्या समाजानं सुद्धा कमळाला मतदान मनोज शिंदेसाठी केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दुसऱ्या तिथं वनिता विक्रम शिंदे ह्या शिवेंद्रराजेंच्या विचाराच्या उमेदवार होत्या. त्या 406 मतांनी विजय झालेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 7मध्ये अपेक्षेप्रमाणे 49-51 असाच निकाल झाला. 113 मतं म्हणजे 51% मतं मनोज शेंडेंना मिळाली. 49% मतं घेऊन आनंदा शेंडे पराभूत झाले. आनंदा शेंडेंसाठी सुद्धा दिग्गज नेत्यांनी काम केलं, काहींनी आतनं केलं, काहींनी उघड केलं आणि त्याचा फटका मनोज शेंडेंना बसता बसता राहिलेला आहे. प्रभाग क्रमांक 8 जो आहे, ह्या 8मध्ये अर्चना सचिन कांबळे ह्या शिवेंद्रराजेंच्या उमेदवार 185 मतानं विजयी झालेले आहेत. आणि इथंसुद्धा या प्रभाग क्रमांक 8मध्ये विकास देशमुख यांचं पारडं जड आहे असं मी म्हणालो होतो, पण इथं सुधाकर यादवांनी बाजी मारलेली आहे. इथंही 49-51 झालेलं 173 मतानं सुधाकर यादव हे निवडून आलेले. सुधाकर यादव हे उदयनराजे समर्थक आहेत आणि एक महिला जागा शिवेंद्रराजेंची जिंकलेली आहे आणि खुल्या प्रवर्गामधली पुरुष जागा ही उदयनराजेंची जिंकलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 हा साताऱ्यातला सगळ्यात गाजलेला प्रभाग होता. या प्रभागामध्ये 25 वर्ष उदयनराजेंसाठी शाहूपुरीचा बालेकिल्ला सांभाळलेल्या संजय पाटील यांचा पराभव झाला. संजय पाटील यांच्या पराभवाची 2-3 कारणं आहेत, पण संजय पाटील यांच्यावर अन्याय झाला. तिकीट वाटपामध्ये ज्यांनी आपला 25 वर्ष गड सांभाळला त्या संजय पाटलांना उमेदवारी मिळवण्यामध्ये अपयश आलं. संजय पाटलांच्या अपयशांपेक्षा संजय पाटलांचं तिकीट मिळवू न शकलेले सातारा विकास आघाडीत वाटाघाटी करणारे जे नेते होते हे त्यांचं अपयश आहे. एखादा नेता एवढा मोठा भाग 25 वर्ष सांभाळतो, शिवेंद्रराजेंचा शिरकाव तिथं होऊ देत नाही, तर त्या नेत्याला उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी वाटाघाटीला तहाला जाणाऱ्या नेत्यांची असते. कुठल्याही परिस्थितीत संजय पाटलांना ताकद मिळणं गरजेचं होतं, तिकीट मिळणं गरजेचं होतं, पण ते घडलं नाही आणि त्यामुळे शिवेंद्रराजेंना हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलं. त्यांचे जे समर्थक आहे अक्षय जाधव हे गेली 3 वर्ष शाहूपुरीमध्ये काम करत होते. अक्षय जाधवांवर टीका झाली निवडणुकीत की ते PA होते, पण ते PA वगैरे नाहीत. मी मागच्या भागात आपल्या बोललेलो आहे की ते त्यांना एक राजकीय वारसा आहे. त्यांची आई जिल्हा परिषदेला निवडून आलेली होती, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रभावी काम केलेलं होतं लिंब गटामधून आणि आता त्यांच्या मुलानं गेली 3 वर्ष शाहूपुरीच्या विकासामध्ये लक्ष घातलेलं होतं. जवळपास 58 कोटीची विकास कामं अक्षय जाधवांनी केलेली होती. अक्षय जाधवांनी केलेली विकास कामं, अक्षय जाधवांसाठी आखलेली अनेकांनी रणनीती, सगळ्या गटांनी शिवेंद्रराजेंच्या मिळून अक्षय जाधवांना दिलेली ताकद, भाजपचं तिकीट, यामुळे 1047 म्हणजे 1047 मतांनी संजय पाटील यांचा पराभव झालेला आहे. संजय पाटील हे पराभूत होऊ शकत नाही अशी सातारा शहरामध्ये चर्चा होती. संजय पाटलांचा पराभव कुणी करू शकत नाही कारण अक्षय जाधव म्हणजे दूध पिता बच्चा आहे, इतका लहान मुलगा आहे असं त्याकडे बघितलं जायचं, पण तो अतिशय नम्रपणे वागला, अतिशय लहान आणि गोंडस आहे आणि थेट मतदारांशी संपर्क, सलग 3 वर्ष काम. तो मुंबईतच असतो, तो त्याला भेटायला आपण मुंबईला जायचं का, पण मुंबईला गेल्याशिवाय विकास कामं होत नाहीत, मुंबईला गेल्याशिवाय पैसे येत नाहीत, ही बाजू मतदारांनी उचलून धरली. इथंसुद्धा एक अक्षय जाधव विजय होतील हे आपण आरसपानीवर आधीच सांगितलेलं होतं, त्याप्रकारे त्यांचा विजय झाला. इथं अपक्ष शोभा केंडे विरुद्ध शारदा वाघमोडे अशी लढत झाली आणि शोभा केंडे यांचं पारडं जड आहे असं मी म्हटलं होतं, पण ते निकालामध्ये उलटं झालेलं आहे. त्यामुळं माझं पारडं जड हा अंदाज इथं चुकलेला आहे, इथलं विश्लेषण चुकलेलं आहे आणि शारदा वाघमोडे ह्या 208 मतांनी विजयी झालेले आहे. प्रभाग क्रमांक 10 हा सुद्धा संजय पाटलांच्या विरोधकांनी जिंकलेला आहे. त्यामुळे शाहूपुरीतला संजय पाटलांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी जे कोणी लोक प्रयत्न करत होते त्यांना यश आलं. त्यामध्ये एक नाव होतं बाळासाहेब गोसावी, जे जिल्हा परिषदेचे पूर्वी सदस्य होते, पंचायत समितीचे सदस्य होते,
तर बाळासाहेब गोसावींना शाहूपुरीत संजय पाटलांचा किल्ला उद्ध्वस्त करायचा होता. तर बाळासाहेब गोसावीसुद्धा किंगमेकरच्या भूमिकेत इथं राहिले. बाळासाहेब गोसावींनी अक्षय जाधवांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय त्यांनी आपल्या पत्नीला विमल गोसावींना सुद्धा निवडून आणले. याच्या माध्यमातून बाळासाहेब गोसावींच्या विरोधात मोठा प्रचार केलेला होता, पण त्या प्रचाराचा प्रभाव काही तिथं दिसला नाही. 254 मतांनी विमल गोसावी यांनी निवडून आलेले आहेत. त्यानंतर इथं विश्वतेज म्हणजे पप्पू बालगुडे हे 1123 एवढ्या मोठ्या मतानं विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 11मध्ये एक विक्रमी विजय आहे आणि या विक्रमी विजयाचं श्रेय आहे अविनाश कदमांचं. म्हणजे अविनाश कदम हे सातारा शहरात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. पण त्यांच्यामुळं सुजाता गिरी गोसावी ह्या महिला उमेदवार 2806 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि याचं श्रेय अविनाश कदमांच्या कामाला जातं. आणि अविनाश कदमसुद्धा 2728 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. एवढा मोठा विजय कुठल्याच प्रभागातल्या 2 उमेदवारांना मिळालेला नाही. अविनाश कदमांचं मी ह्या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन करतो. त्यानंतर प्रभाग क्रमांक 12 इथं दिलीप मेहत्रे हे बिनविरोध विजयी झाले होते. हे शिवेंद्रराजेंच्या गटाचे उमेदवार आहेत. आणि इथं माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या पत्नी सौ भारती शिंदे यांनी निवडणूक लढवलेली होती आणि मी सांगितलं होतं की त्यांचं पारडं जड आहे म्हणून. तर भारती शिंदे यांनी 1853 मतांनी विजय मिळवलेला आहे. प्रभाग क्रमांक 13 हा एक गाजलेला प्रभाग आहे. इथं बाळासाहेब खंदारे बिनविरोध विजयी झालेले होते आणि 40 वर्ष निवडून येणारे पती पत्नी दत्तू धबधबे आणि संगीता धबधबे यांचा विजयी प्रवास पूर्णपणे खंडित झालेला आहे. हे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. दत्तू धबधबे हे आयाराम गायाराम ह्या व्याख्येतले नेते आहेत. कुठल्या पक्षाचा विजय होईल, कुठल्या राजाचं वर्चस्व राहील हे बघून कोलांट्या उड्या मारणारे दत्तू धबधबे नेते आहेत. पण ह्यावेळेस त्यांची कोलांटी उडी त्यांना महागात पडली आणि ती उडी त्यांना तिकीटसुद्धा मिळवून देऊ शकली नाही. अपक्षसुद्धा निवडून येण्याची त्यांची शक्ती राहिली नाही. तडजोड करून त्यांनी माघार घेतली. एका प्रभागात पत्नींना त्यांनी लढवलं. तिथं त्यांनी दावा केला की अर्ज राहिला आहे, पण त्यांनी विजयासाठी मोड बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. आणि त्यामुळे दत्तू धबधब्यांच्या कोलांट्या उड्या यापुढे नगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. पण 40 वर्ष दत्तू धबधब्यांसारखा एक सामान्य कार्यकर्ता स्वतः किंवा पत्नीला निवडून आणतो, कधी ह्या राजाकडून, कधी त्या राजाकडून, कधी अपक्ष, ही सुद्धा गोष्ट कौतुक करणारी आहे. पण आता उड्या मारणाऱ्यांचं किंवा काम न करणाऱ्यांचं राजकारण टिकत नाही. 40 वर्ष काम केलेल्या दत्तू धबधब्यांना एकही काम दाखवता येणार नाही की हे एवढं मोठं भव्य काम मी केलं. 40 वर्षाच्या वेळेस माणूस प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस एक तरी काम त्यानं असं केलं पाहिजे की बघणाऱ्याचे डोळे दिपावून गेले पाहिजे. तर दत्तू धबधब्यांना ते करता आलं नाही, हे त्यांचं अपयश आहे. तरीसुद्धा 40 वर्ष सतत सत्तेत राहणं हा एक विक्रम आहे. स्वतः किंवा पत्नीला सत्तेत ठेवणं, आणि ती विक्रमाचा कालखंड त्यांचा आता संपलेला आहे. प्रभाग क्रमांक 14 हा सुद्धा एक गाजलेला प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 14मध्ये मी असं म्हणलेलं होतं की विशिष्ट समाजाला उमेदवारी मिळालेली नाही आणि विशिष्ट समाजाला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या समाजामध्ये नाराजी आहे आणि ती नाराजी निकालामध्ये दिसेल. तर ती नाराजी इथं निकालामध्ये दिसलेली आहे. नगराध्यक्षपदावर काम केलेल्या व्यक्तींनी एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक लढवली नाही पाहिजे. एवढ्या मोठ्या पदावर, शहराच्या सर्वोच्च पदावर ज्यावेळेस तुम्ही विराजमान होता, त्यानंतर पुन्हा नगरसेवक होण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये का राहते, हा माझ्यासारख्याच्याच नव्हे तर सामान्य माणसांच्या मनातला सुद्धा प्रश्न. तर इथं विद्यमान नगरसेविका आणि माजी नगराध्यक्षा स्मिता घोडके यांचा पराभव ह्या माजी उपनगराध्यक्ष दिना शेख
यांनी केलेला आहे. दिनाज शेख ह्या पूर्वी नगरसेविका होत्या, उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे आणि स्मिता घोडकेंचा पराभव करून त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. दुसरे इथं जयवंत भोसले हे उमेदवार होते खुल्या प्रवर्गामधून आणि इथं तौफिक पालकर यांनी त्यांना मोठी झुंज दिली, पण 422 मतांनी तौफिक पालकरांचा पराभव जयवंत भोसलेंनी केलेला आहे. जयवंत भोसले हे 51% आणि 49% तौफिक पालकर असं मी सांगितलं होतं. ते जयवंत भोसले 51% मतं घेऊन, 51पेक्षा जास्त मतं घेऊन ते विजयी झालेले आहेत. इथं मतविभाजन झालेलं आहे, पण मतविभाजित मतं जरी जोडली विरोधी उमेदवाराला तरी जयवंत भोसलेंचा विजय होणार होता. आणि स्मिता घोडके दिनाज शेखमध्ये म्हणजे दिनाज शेख यांचं पारडं जड आहे असं सांगितलेलं होतं. तर दिनाज शेख यांचं जड पारडं हा माझा शब्द खरा ठरला आणि दिनाज शेख यांनी 130 मतांनी विजय मिळवला. आणि दिनाज शेख ह्या अपक्ष आहेत आणि त्या उदयनराजेंच्या विचाराच्या आहेत. प्रभाग क्रमांक 15 इथं पुरुष मागासवर्गीय उमेदवारांमध्ये काही चुरस निर्माण होईल असं मला वाटत होतं. हा या अंदाज माझा योग्य ठरला नाही, पण मी सचिन पाटोळे हे भाजपचे उमेदवार, शिवेंद्रराजे गटाचे उमेदवार यांचं पारडं जड आहे असं म्हणलेलं होतं. तर खरंच त्यांचं पारडं इतकं जड झालं की ते 1412 मतांनी विजयी झालेले. म्हणजे 1412 मतांनी विजय हा मोठा विजय आहे, त्यामुळे चुरशीची लढत इथं झालेली नाही. दुसऱ्या मोनिका घोरपडे ह्या उदयनराजेंच्या विचारांच्या उमेदवार आहेत आणि घोरपडे घराला एक मोठं वलय आहे. सातारा शहराच्या राजकारणामध्ये रामभाऊ घोरपडे फार मोठं नाव होतं. रामभाऊ घोरपडे यांचा करिश्मा मोठा होता. रामभाऊ घोरपडेंचं राजकारणातनं त्यांनी बाजूला झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या 2 शिष्यांनी जवळपास 35 वर्ष सातारा शहरामध्ये महत्त्वाचं नेतृत्व केलेले, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर मोनिका घोरपडे ह्या 1694 एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेल्या आहेत. आता प्रभाग क्रमांक 16 हा सुद्धा एक गाजलेला मतदारसंघ आहे, पण 16मध्ये मी असं सांगितलेलं होतं की दोन्ही जागा भाजपच्या निवडून येतील. ॲडव्होकेट DG बनकर हे सातारा विकास आघाडीचे चाणक्य निवडून येतील असं मी सांगितलेलं होतं आणि तसं DG बनकर यांचा विजय झालेला आहे. 255 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. इथं संभाजी पाटील हे शिवसेनेचे उमेदवार बनकरांचा पराभव करतील अशी सातारा शहरात चर्चा होती, पण संभाजी पाटील हे निवडणुकीत नवखे होते. त्यांना निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव नव्हता आणि त्यामुळं साम दाम दंड भेद ही नीती पूर्णपणे वापरण्यात ते अयशस्वी ठरले आणि बनकर त्यामध्ये माहेर होते. त्यांनी ती सगळी नीती वापरली आणि विजय खेचून आणला. इथं अमित महिपाल ह्या शिवेंद्रराजेंच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि त्याचाही फायदा बनकरांना झाला. कदाचित अमित महिपाल लढले असते तर इथलं चित्र काहीतरी वेगळं झालं असतं. इथं महिला उमेदवारांचा बनकरांना चांगला फायदा होईल असं मी म्हणलेलं होतं. तसं वैशाली राजे भोसले ह्यांचा त्यांना फायदा झाला. वैशाली राजे भोसले या 989 एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि बनकर आणि वैशाली राजे भोसले या दोघांचं पारडं जड आहे असं मी सांगितलं होतं आणि ते निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता प्रभाग क्रमांक 17 हा AI मोठा हल्ला केलेला प्रभाग आहे आणि मी असं म्हणलेलं होतं की अर्धी सातारा विकास आघाडी फिरोज पठाणांच्या विरोधात मैदानात उतरली, अर्धी सातारा विकास आघाडी घरातून त्यांना विरोध करत होती. म्हणजे मन में हंस के दिखावा असा एक कार्यक्रम असतो की मनातल्या मनात हसायचं आणि कोणी विचारलं अरे हसला पण नाही, नाही हसलो की कधी हसला तर मनातल्या मनात हसलो. तर असं मनातल्या मनात हसून कोणाचा पराभव होत नाही आणि मनातल्या मनात वाटून कोणाचा पराभव होत नाही. फिरोज पठाणांचा पराभव करायचा तर मैदानात उतरायला हवं होतं. ते काय उमेदवार मैदानात उतरले नाहीत. त्यामुळे फिरोज पठाण यांनी 2333 एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. सातारा शहरामध्ये 2च उमेदवार सतत काम करत होते. त्यातलं एक नाव फिरोज पठाण हे होतं. फिरोज पठाणांनी साम दाम दंड भेद ही नीती गेली 8 वर्ष वापरली आणि एक स्वप्न साकार झालं. फिरोज पठाण विजयी झाले. फिरोज पठाणांनी आपल्यासोबत पूनम निकम ह्यांनासुद्धा
विजयी केलेला आहे. त्या 2420 मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. म्हणजे मोठा विजय फिरोज पठाणांना त्या प्रभागामध्ये मिळवता आलेला आहे. प्रभाग क्रमांक 18 हा एक गाजलेला मतदारसंघ आहे. इथं माझा एक अंदाज फसलेला आहे आणि एक अंदाज बरोबर आलेला आहे. इथं अण्णासाहेब उर्फ शेखर मोरे यांचा पराभव झाला. 262 मतांनी पराभव झाला. इथं शिवेंद्रराजेंची एक जागा अपक्ष लढलेली होती आणि अर्धी ताकद त्या अपक्ष उमेदवाराच्या मागं गेली आणि अर्धी ताकद शेखर मोरेंबरोबर राहिली. त्याचा फटकाही शेखर मोरेंना बसला. शेखर मोरेंची धरसोड वृत्ती ही सुद्धा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे. राजकारणामध्ये तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्याव्या लागतात. राजकारणामध्ये तुमचं मत ठाम असावं लागतं. शेखर मोरे हे मी लढू का नाही लढू, मी उभा राहीन का नाही राहीन, सगळे मिळून ठरवतील, अशा भूमिका घेत बसले. धरसोड वृत्ती त्यांच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरली. शिवेंद्रराजेंच्या गटात झालेली फूटही त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. गावात झालेल्या मतांचं विभाजनही त्यासाठी कारणीभूत ठरलं. रवी पवारांसारखे कार्यकर्ते त्यासाठी झटले, परंतु त्यांना विजय खेचून आणता आला नाही. रवी पवारांनी प्रचंड ताकद लावल्यामुळं शेखर मोरे हे विजयाच्या जवळपास पोचले होते, परंतु विजयामध्ये मतपरावर्तित करण्यामध्ये शेखर मोरेंना अपयश आलं. 262 मतांनी त्यांचा पराभव झाला. इथं मी किशोरी साळुंके या महिला उमेदवारांचं पारडं जड आहे असं म्हटलेलं होतं, पण किशोरी साळुंके यांचा पराभव झालेला तो 512 मतांनी तब्बल पराभव झाला. अनिता फरांदे यांचा विजय झाला. इथं स्वतंत्रपणे 2 अपक्ष लढले. कदाचित विनोद मोरे ह्या अपक्षांबरोबर किशोरी साळुंके उघड फिरल्या असत्या, हातात हात घालून दोन्ही अपक्षांनी काम केलं असतं तर किशोरी साळुंके यांचा विजय शक्य होता, पण ते केलं नाही. अर्धी ही डगर अर्धी ती डगर असा हात ठेवल्यामुळं इथं त्यांना किशोरी साळुंकेंना पराभव पत्करावा लागला आणि अनिता फरांदे या विजयी झाले. इथले अपक्ष उमेदवार जे विनोद मोरे आहेत, विनोद काका मोरे, हे उदयनराजेंच्या विचाराचे आहेत. प्रभाग क्रमांक 19 हा एक गाजलेला मतदारसंघ आहे. तो महिला गटामध्ये इथं चुरस झालेली होती आणि इथं शिवसेनेचा उदय होऊ शकतो असं मी म्हटलेलं होतं. हेमलता भोसले यांचं पारडं इथं जड राहिलेलं आहे. त्यांनी 623 मतांनी विजय मिळवलेला आहे. हेमलता भोसलेंच्या पराभवासाठी खूप प्रयत्न झाले. त्यांचे पती सागर भोसले यांचं खूप चांगलं काम आहे, तरीसुद्धा त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. आणि सागर भोसले हे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हद्दवाढ झालेली नसतानासुद्धा किंवा नगरपालिकेचे पूर्ण फायदे त्या भागात मिळालेले नसतानासुद्धा सर्व व्यवस्था स्वतःच्या खर्चानं करत होते, तरीसुद्धा त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. म्हणजे लोकांना नेमकं काय हवं असतं ह्याचं उत्तर देता येणं कधीकधी अशक्य होऊन जातं. इथं शिवेंद्रराजेच्या गटाचे सुशांत महाजन यांनी मात्र 1667 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सुशांत महाजन यांचासुद्धा पराभव होईल असं काही लोकांना वाटत होतं. इथंही मन में हसके दिखाव नावाचा कार्यक्रम झाला आणि त्याचा निकालावर काही प्रभाव जाणवला नाही. प्रभाग क्रमांक 20 हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ. इथं नगराध्यक्ष विक्रमी विजयाचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. नगराध्यक्षांना म्हणजे मांजर आडवा आला असं आपण म्हणू, किंवा त्यांच्या विक्रमी विजयाला जो काय गालबोट लागलं, डाग लागला, तो ह्या मतदारसंघात लागलेला आहे. इथं सो आशा पंडित ह्या महिला प्रवर्गातून आधीच बिनविरोध विजयी झालेल्या होत्या. त्यांचा बिनविरोध विजय हा सुद्धा फटका अमोल मोहितेंच्या उमेदवाराला बसलेला आहे. इथेही मी असं 49-51 सांगितलेलं होतं. इथं काय निकाल लागेल हे सांगता येणं अवघड आहे असे मी म्हणालेलो होतो. प्रशांत आहेरराव ह्यांची बुद्धी इथं प्रभावी ठरली. त्यांनी जी काय प्रचारासाठी स्ट्रॅटेजी वापरली त्याचा त्यांना फायदा झाला. प्रशांत आहेररावनी भावनिक लाट निर्माण केलेली होती आणि ती भावनिक लाट पूर्णपणे तोडण्यामध्ये अमोल मोहिते आणि त्यांच्या समर्थकांना अपयश आलं. अवघ्या 30 मतांनी अमोल मोहिते यांच्या विचाराचे संतोष पवार यांचा पराभव झाला आणि प्रशांत आहेरराव हे 30 मतांनी विजयी झाले. गेल्या वेळेस ते असेच 30-40 मतांनी पराभूत झालेले होते. म्हणजे 30-40 मतातच तिथं खेळ होतो हे 2 निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. आणि प्रशांत आहेररावनी
अमोल मोहितेंचा उमेदवार पाडला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अमोल मोहिते यांनी की जागा खेचून आणली, पण ती त्यांच्या गटाच्या वाट्याला आलेली होती शिवेंद्रराजे यांच्या. प्रशांत अय्यरराव हे उदयनराजेंचे समर्थक होते, त्यामुळे प्रशांत अय्यरराव यांचा विजय झाला. अमोल मोहितेंचा जो खुलासा आहे तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही की जागा वाटपात आमच्या वाट्याला जागा आली, प्रशांत अय्यररावने आमच्याकडे उमेदवारी मागितली असती तर आम्ही त्यांना उमेदवारी दिली असती. पण हा खुलासा त्यांनी निवडणुकीनंतर आरसपानीच्या पॉडकास्टमध्ये केला. तो खुलासा जर आधी 8-10 दिवस त्यांनी केला असता तर कदाचित निवडणुकीवर वेगळा परिणाम झाला असता. पण प्रशांत अय्यररावनी अपक्ष बाजी मारलेली, 30 मतानं का होईना, विजय हा विजय असतो. 1 मतानं होऊ दे, नाहीतर 30 मतानं होऊ दे, नाहीतर 3000 मतानं होऊ दे. 1 मताला वेगळे अधिकार, 30 मताला वेगळे आणि 3000 मताला वेगळे अधिकार नसतात. त्यामुळे प्रशांत अय्यरराव हे उदयनराजेंच्या विचाराचे उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 21 हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रभाग आहे. इथली निवडणूक गाजलेली आहे. इथं सागर पावशे हे अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. आरसपानीमध्ये मी सांगितलं होतं की सागर पावशे ह्यांचा विजय होईल, त्यांचं पारडं जड आहे. आणि अशोक मोनेंची विक्रमी कारकीर्द रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. अशोक मोने हे जवळपास 35 वर्ष नगरसेवक होते आणि साताऱ्यामध्ये सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम अशोक मोनेंच्या नावावर आहे. त्यामुळे अशोक मोने यांची विक्रमी विजयाची परंपरा हे सागर पावशे यांनी खंडित केलेली. अशोक मोने असे 30-40 मतानं मागच्या निवडणुकीत निवडून आलेले होते. नवख्या प्रवीण अय्यरेंनी त्यांना फार मोठी झुंज दिलेली होती. आत्ता खरं तर अशोक मोनेसुद्धा नगराध्यक्ष पदावर काम केलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. साताऱ्यात अतिशय प्रभावी अशोक मोनेंचं काम राहिलेलं आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर 1-2 टर्म 3 टर्म ते विजयी झालेले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यांनीसुद्धा थांबायला पाहिजे होतं, कारण अपराजित निवृत्ती ही सुद्धा फार सन्मानजनक असते. पराजित निवृत्ती ही काही चांगली गोष्ट नाही. आणि त्यामुळं अशोक मोनेंनी अपराजितच जर राहिले असते तर 7 विजयाचा 8 विजयाचा त्यांचा विक्रम कुणी मोडू शकलं नसतं असं मला तरी वाटतं. पण सागर पावशे हे जायंट किलर ठरलेले आहेत. म्हणजे अशोक मोनेंचा पराभव ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही आणि तो दणदणीत केलेला आहे त्यांनी. 647 मतांनी पराभव अशोक मोनेंचा करणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सागर पावशे सलगपणे काम करत होते. फिरोज पठाण, सागर भोसले आणि सागर पावशे या 3 जणांच्या कामगिरीमध्ये सातत्य होतं आणि सागर पावशेंनी 647 अशा दणदणीत मतांनी मोनेंचा पराभव केला. सागर पावशे हे मराठा समाजातले, जागा ओबीसीची होती, कुणबीचा दाखला त्यांनी घेतला आणि कुणबीचा दाखला घेऊन त्यांनी हा विजय मिळवला. तिथं ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे, पण ओबीसी मतदारांनी सागर पावशेंचं नेतृत्व निवडलं आणि सागर पावशेंचा विजय झाला. पण इथं एक मगाशी मी सांगितले की रामभाऊ घोरपडे हे मोठे नेते होते आणि त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतरसुद्धा 2 त्यांच्या शिलेदारांनी 35-40 वर्ष त्यांच्यानंतरसुद्धा सातारा शहराचं नेतृत्व केलं. अशोक घोरपडेंना राजकारणात आणण्यामध्ये आणि त्यांना मोठं करण्यामध्ये रामभाऊ घोरपडेंचा मोठा हात आहे. रामभाऊ घोरपडेंनी अशोक मोनेंचा उदय केला आणि रामभाऊ घोरपडेंचे चिरंजीव अशोक घोरपडे ह्यांनी अशोक मोनेंच्या आस्थासाठी मोठी कामगिरी बजावलेली आहे. प्रवीण अय्यरे असतील, अशोक घोरपडे असतील, विश्रांत कदम असतील, संतोष शेंडे असतील. आणि संतोष शेंडेंचं नाव पुढं आल्यामुळे कदाचित राजेंद्र चोरगेसुद्धा ह्यामध्ये असू शकतात. त्यामुळं अशा सगळ्या मंडळींनी अशोक मोनेंच्या राजकीय वाटचालीला आस्थाच्या रूपात बदलून दाखवलेलं आहे. त्यामुळे रामभाऊ घोरपडेंच्या शिष्यांचं सातारा शहरातलं राजकारण संपलेलं आहे आणि रामभाऊ घोरपडेंनी ज्यांचा उदय केला त्यांचा आस्त करण्यासाठी घोरपडे कुटुंबियातले अनेक मातब्बर हे नेहमी प्रयत्न करायचे, पण कधी त्यांना यश आलं नाही. अशोक घोरपडे मात्र ह्यामध्ये सक्रिय राहिले आणि अशोक घोरपडे यांना त्यामध्ये यश आलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अशोक मोनेंच्या पराभवासाठी अनेक लोकांनी आपला हात लावलेला आहे आणि तो हात यशस्वी ठरलेला आहे. दुसरी जी उमेदवारी आहे ती सुजाता राजे महाडिक यांची आहे. सुजाता राजे महाडिक ह्यांच्याविषयी अतिशय नकारात्मक वातावरण होतं. सुजाता राजे महाडिक ह्या निवडून येतील का नाही याविषयी शक्यता वाटत नव्हती.
त्यांचा विजय होईल का नाही ह्याची शक्यता कमी वाटत होती. मात्र त्या 447 मतांनी विजयी झालेले आहेत. पण त्यांच्या विजयाला तिरंगी निवडणूक हे कारण ठरलेलं आहे. तिरंगी निवडणूक ह्यासाठी की नीलम तरडे ह्या त्यांच्याकडून पराभूत झाल्या, त्यांना 1446 मतं पडली आणि सुजाता राजे महाडिक यांना 1893 मतं पडली. पण आणखी एक अपक्ष उमेदवार आहेत नेहा खैर म्हणून, त्यांनी 723 मतं घेतलेली आहेत. 723 मतं त्यांची आणि तरडेंची 1446 मतं ह्याची जर बेरीज केली तर त्या बेरजेमधून सुजाता राजे महाडिक यांची मतं वजा केली तर 276 हे अधिकचा आकडा येतो. आणि विशेष म्हणजे इथं सातारा शहरात जे नोटाला मतदान झालेलं आहे त्यामध्ये सर्वाधिक 229 मतं ही नोटाला गेलेली आहेत. म्हणजे उमेदवार आवडला नाही म्हणून 229 मतदान, जे सर्वाधिक नोटाचं मतदान आहे सातारा शहरातलं, ते इथं घडलेलं आहे. त्यामुळे सुजाता राजे महाडिक ह्या नशीबवान ठरलेले आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे. सातारा शहरामध्ये प्राची शहाणे आणि सुजाता राजे महाडिक यांच्या विरोधात तीव्र नाराजी होती. प्राची शहाणे ह्या निवडून आल्या हे आश्चर्य आहे. आश्चर्य ह्यासाठी की फक्त कमळ चिन्हामुळे आणि धनंजय जांभळे यांच्या सततच्या संपर्कामुळे प्राची शहाणेंचा विजय झाला. म्हणजे तुमचा संपर्क नसला आणि तुमच्याकडे कमळ असलं तर काही प्रभागामध्ये तुम्ही निवडून येऊ शकता. सुजाता राजे महाडिक यांना सुद्धा कमळाचा फायदा झाला. अशोक मोनेंपेक्षा जास्त नाराजी असतानाही सुजाता राजे महाडिक यांचा विजय झाला आणि सुजाता राजे महाडिक यांच्यापेक्षा कमी नाराजी असून सुद्धा मोने यांचा पराभव झाला. हे सुद्धा ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आता प्रभाग क्रमांक 22वर आपण बोलत होतो. प्रभाग क्रमांक 22वर धनंजय जांभळे यांचा विजय 1570 मतांनी झालेला आहे. धनंजय जांभळे यांचा विजय 1570 मतांनी झालेला आहे आणि प्राची शहाणे यांचा विजय 1108 मतांनी झालेला आहे. म्हणजे प्राची शहाणे यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. त्या कुठेही फिरलेल्या नव्हत्या 10 वर्षामध्ये, त्यामुळे त्यांचा विजय होऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. मात्र तरीसुद्धा त्यांनी मोठा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे प्राची शहाणे यांनी मागच्या 10 वर्षात प्रभावी काम केलेलं नाही. धनंजय जांभळे जे काम करत होते त्याच्यावरच त्यांचा विजय झाला. भाजपमुळं त्यांचा विजय झाला. त्यामुळे प्राची शहाणे ह्या निवडणुकीत विजयी झाल्या हे आश्चर्यकारक आहे. आणि कमळावर माणसं कशी मतं देतात, म्हणजे त्या उमेदवारांनी काम नाही केलं तर आम्ही कमळालाच मत देणार, कमळाने दगड दिला तरी आम्ही मत देणार. म्हणजे पूर्वी काँग्रेसनं दगड दिला तरी लोक मतदान करायचे. आता भाजपचं तसं झालं आहे, भाजपनं दगड दिला तरी लोक मतदान करतात. पण हे दगडाला मतदान करणं चांगली गोष्ट नाही. तुम्ही एखाद्या कामगिरी केलेल्या प्रभावी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. भले तो आपल्या विचाराचा नसेल, अशा वेळेस एखाद्या अपक्षाला मत टाकलं पाहिजे. दगडाला मतं देणं ही परंपरा कधीतरी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आणि साताऱ्यातल्या लोकांनी बदलली पाहिजे. प्रभाग क्रमांक 23 हा सुद्धा एक गाजलेला मतदारसंघ आहे. पण इथं मुक्ता लेवे ह्या 600 मतांनी विजयी झालेल्या आहेत. त्यांनी वेदवती लेवे यांचा मोठा पराभव केलेला आहे. आणि दुसरे अशोक शेडगे यांनीसुद्धा 691 मतांनी जयराम काळे यांचा पराजय केलेला आहे. अशोक शेडगे हे 2001 साली निवडून आले होते आणि त्यानंतर पुन्हा त्यांना विजय मिळालेला नव्हता. जवळपास 20 वर्षांनी पुन्हा अशोक शेडगे यांना विजय मिळालेला आहे आणि त्यांनी ह्या विजयातून मतदारांसाठी चांगलं काम करावं ही अपेक्षा आहे. लेवे यांच्या घराकडं गेली जवळपास 35 वर्ष नगरसेवक पद आहे आणि वसंत लेवे हे जवळपास 99 पासून 25-26 वर्ष जवळपास नगरसेवकी पदामध्ये कार्यरत असे नेते आहेत. ते किंवा त्यांची पत्नी आलटून पालटून निवडून येतात आरक्षणामुळं. त्यामुळं हा मोठा विजय त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं विक्रमी वाटचाल वसंत लेवे आणि मुक्ता लेवे यांची आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये ॲडव्होकेट शुभांगी काटवटे ह्या विजयी होतील का नाही याविषयी शंका वाटत होती. मात्र रवींद्र ढोणे यांनी त्यांचा विजय खेचून आणलेला आहे. रवींद्र ढोणे यांनी विजय खेचल्यामुळं शुभांगी काटवटे यांचा 1969 मतांनी, एवढ्या मोठ्या मतांनी विजय झालेला आहे. आणि विजय चौगुले यांच्या पत्नी कल्पना चौगुले पराभूत झालेले आहेत. रवींद्र ढोणे हे सुद्धा 2400
मताच्या फरकानं विजयी झालेले आहेत. हा विक्रमी विजय रवींद्र ढोणेंचा आहे. रवींद्र ढोणेंमुळं आणखी एक जागा निवडून आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रभाग क्रमांक 25 हा शेवटचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये राजू गोरे हे यांच्या पत्नी 2011-2016 अशा 2 वेळा निवडून आलेल्या होत्या. ते तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 2467 अशा विक्रमी मतानं त्यांचाही विजय झालेला आहे. ते स्वतः पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांचं या प्रभागामध्ये खूप चांगलं काम आहे आणि त्यामुळे ते सलग तिसऱ्या वेळा निवडून आलेले आहेत. आता सिद्धी पवार आणि प्रतिभा गोगावले यांच्यात मोठी लढत झालेली होती आणि सिद्धी पवार ह्यांना मी म्हटल्याप्रमाणे मतविभाजनाचा फायदा झाला आणि त्या 587 मतांनी विजयी झालेले आहेत. भाजपच्या मतदारांनी त्यांना दिलेली साथ आणि मतविभाजन ह्याच्या फायद्यामुळं सिद्धी पवार निवडून आलेले आहेत. आणि सिद्धी पवार ह्या भाजपच्या उमेदवार आहेत, सलग दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहेत. त्यांना प्रतिभा गोगावलेंनी लढत दिली, मात्र प्रतिभा गोगावलेंचा 587 मतानं पराभव झाला असला तरी इतर जे उमेदवार आहेत की ज्यामध्ये समीना सय्यद यांनी 262 मतं घेतलेली आहेत. सुरया बागवान यांनी 282 मतं घेतलेली आहेत. शुभांगी निकम यांनी 360 मतं घेतलेली आहेत. तेजश्री गोळे यांनी 150 मतं घेतलेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मतांची जर बेरीज केली तर जवळपास ती बेरीज ही 1000च्या वर जाते आणि 587 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळं जवळपास इथं सप्तरंगी लढत झाली. 7 महिला उमेदवार होत्या आणि त्या 7 महिला उमेदवारांचा फायदा ह्या सिद्धी पवार यांना झालेला आहे. आता आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी बोलूयात. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमोल मोहिते हे जवळपास 42,032 मतांनी विजयी झालेले आहेत. 42,032 हा प्रचंड मोठा आकडा आहे आणि ह्याचा अंदाज अमोल मोहितेंना सुद्धा नव्हता. मलासुद्धा वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या मताधिक्याने अमोल मोहिते विजयी होतील. म्हणजे ह्या बाबतीत मी अविनाश कदम हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याशी पैजही लावलेली होती. अविनाश कदमांचं म्हणणं होतं की अमोल मोहिते 40,000च्या मताधिक्याने निवडून येतील आणि माझं म्हणणं होतं की 15,000 ते 25,000च्या मताधिक्याने ते निवडून येतील. तर अविनाश कदमांचं म्हणणं यामध्ये खरं ठरलं. अमोल मोहिते 42,000च्या फरकाने विजयी झालेले आहेत आणि शिवेंद्रराजेंची थेट नगराध्यक्षपदाची निवड सार्थ ठरलेली आहे. म्हणजे शिवेंद्रराजेंची जी निवड होती की अमोल मोहितेच का 5-5 उमेदवार इच्छुक असताना अमोल मोहितेंनाच उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो योग्य का अयोग्य हे मतदार ठरवणार होते आणि मतदारांनी शिवेंद्रराजेंचा निर्णय अभूतपूर्व मतांनी योग्य ठरवलेला आहे. सुवर्णादेवी पाटील ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा त्यांनी दणदणीत पराभव केला. सुवर्णादेवी पाटील यांना 15,555 मतं मिळालेली आहेत. सुवर्णादेवी पाटील ह्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत, परंतु त्यांची उमेदवारी म्हणजे भाजपमधून त्या ऐनवेळी महाविकास आघाडीत गेल्या हे मतदारांना आवडलं नाही आणि सुवर्णादेवी पाटील यांचा पराभव झाला. इथं जवळपास 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, पण सगळ्या अपक्ष उमेदवारांची आणि प्रमुख उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांची जरी बेरीज केली तरी अमोल मोहितेंचा विजय हा दिग्विजय आहे आणि अमोल मोहिते हे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकानं निवडून येतील, प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून येतील असं मला आत्ता वाटतंय आणि ते कदाचित प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले तर आपण पुन्हा सांगूच ते. पण 42,000 एवढं मताधिक्य कुणालाही मिळालं असेल असं मला वाटत नाही. अमोल मोहितेंना 57,587 मतं मिळालेली आहेत. विधानसभेचा उमेदवार ज्या मताने जिंकतो त्या मतानं अमोल मोहिते जिंकलेले आहेत. त्यानंतर इथं शरद काटकर यांनी 3,900 मतं अपक्ष म्हणून घेतलेली आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत. अभिजित बिचुकले हे 2,772 मतं घेऊन 4थ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर गणेश भिसे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार 2,234 मतं घेऊन हे 5व्या क्रमांकावर आहेत.
त्यानंतर 1066 मते घेऊन सुधीर विसापुरे सर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, ते आहेत. त्यांच्यानंतर सनी काटे 753 मतं घेऊन त्यांच्या खाली ते आहेत. त्यानंतर रवींद्र भनगे 579 मतं घेऊन ते त्याच्या खाली आहेत. विशेष म्हणजे नोटाला सुद्धा चांगला प्रतिसाद नगराध्यक्षाच्या निवडणुकीत मिळालेला आहे. 1700 मतदारांनी यापैकी एकही नाही असा कौल दिलेला आहे. म्हणजे नोटा वापरण्यास मतदारांनी प्रारंभ केलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1700 मतं म्हणजे जवळपास 1% अधिक मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारलेलं आहे. ही या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता निवडणूक संपलेली आहे. अपक्ष आणि भाजप शिवसेनेच्या उमेदवारांनी एकत्र येऊन सातारा शहराचा विकास केला पाहिजे. सातारा शहराच्या विकासाचा कौल जनतेनं दिलेला आहे. नापसंतीसुद्धा जनतेनं व्यक्त केलेली आहे. नाराजीसुद्धा जनतेनं मोठ्या प्रमाणावर व्यक्त केलेली आहे. अनेक अपक्षांना विजयी करून जनतेनं तुमची निवड आम्हाला आवडली नाही हे दाखवून दिलेलं आहे. शिवेंद्रराजेंनासुद्धा ह्या निवडणुकीतून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिवेंद्रराजेंची उमेदवार निवड मोठ्या प्रमाणावर चुकलेली आहे. शिवेंद्रराजेंनासुद्धा उमेदवार निवडताना आता निकष लावावे लागतील. फक्त अनुभव किंवा आता ह्याला कसं डावलायचं असं न करता निवड केली पाहिजे. 2016ला सुद्धा निवड चुकणे, प्रत्येक प्रभागामध्ये शक्तिशाली कार्यकर्ते नसणे, शिवेंद्रराजेकडे शक्तिशाली कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत, पण ते ठराविक प्रभागात ठराविक वॉर्डात आहेत. संपूर्ण शहरात ताकदवर नेत्यांची फौज त्यांच्याकडे नाही. तर सातारा शहरामध्ये ताकदवर नेत्यांची फौज शिवेंद्रराजेंनी उभी केली पाहिजे. उदयनराजेंकडे उमेदवार ताकदवर नसले तरी उदयनराजे म्हणजे नाम ही काफी आहे असं नाव आहे आणि त्यामुळे उदयनराजेंचा प्रभाव शहरावर आहे. शहरामध्ये उदयनराजेंना पाठिंबा आहे आणि त्यामुळं तहात हरलेले उदयनराजे युद्धात जिंकलेले आहेत. आता पुढचं राजकारण सातारा शहरात ते कसं खेळणार ह्याच्यावर सगळं अवलंबून असणार आहे आणि त्यामुळं उदयनराजे युद्धात जिंकलेले पण पुढच्या 5 वर्षाच्या वाटचालीमध्ये ते कसे पुढं जाणार त्याच्यावर सातारा शहराचं राजकारण अवलंबून राहणार आहे. उदयनराजेंची भूमिका शहराच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. पुढेही आपण बोलत राहू शहराच्या राजकारणाविषयी, जिल्ह्याच्या राजकारणाविषयी, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आणि देशाच्या राजकारणाविषयी. आपल्याला हा भाग आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आरसपाणीची मेंबरशिप घ्या.